म्युच्युअल फंडमध्ये आपण 5,000 रुपये महिना SIP सुरू केल्यास कशा प्रकारे आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो हे आपण बघू. जर आपण 10 वर्षे SIP चालू ठेवली, 15% जर ॲव्हरेज रिटर्न पकडला आपण, तर बघा 14 लाख रुपये बनतात. 6 लाख टोटल इन्व्हेस्टमेंट होते. ही जी निळी लाईन आहे ही इन्व्हेस्टमेंट लाईन आहे आपली, आणि हा गेन जो प्रॉफिट आहे हा ग्रीनमध्ये आहे, हिरव्या कलरमध्ये. हीच SIP आपण 20 वर्ष ठेवली तर बघा आपले 76 लाख रुपये बनतात. टोटल इन्व्हेस्टमेंट ही 12 लाख होते. 10 वर्षानंतर आणखी 10 वर्ष थांबले तर जवळपास 62 लाख रुपये आपले वाढले. 5 पटीनं पैसे वाढले. कंपाऊंडिंग पॉवर इथे झाली. हेच आपण जर 30 वर्ष आपण थांबलो, जर आपलं वय 30 वर्ष आहे आणि 30 वर्ष आपण करत राहिलो रिटायरमेंट प्लॅनिंग, तर हे बघा ही जी लाईन आहे, ही निळी लाईन ही आपली इन्व्हेस्टमेंट लाईन आहे. 18 लाख रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट झाले आणि 3.5 कोटी रुपये आपली इन्व्हेस्टमेंट पूर्ण जी आहे मॅच्युरिटी व्हॅल्यू ही 3.5 कोटी रुपये बनलेली आहे. हेच तुम्ही SWPमधून पैसे काढू शकतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनने. हे बघा हे 3,50,00,000 रुपये जे आहेत, SIP बंद करून आपण SWP सुरू केली. जवळपास आपण 1,60,000 जर विड्रॉल घेतली, वीस वर्ष तुम्ही लॉंग टर्म घेत आहेत, तर बघा टोटल 3,50,00,000 जे असतात तुमचे SIP बंद करून हे टोटल विड्रॉल तुम्ही 6.25 करोड रुपये घेतात. आणि तरी तुमचा फायनल पोर्टफोलिओ बॅलन्स जो असतो तो 21,60,00,000 रुपये असतो. म्हणजे हे पैसे संपतच नाही. तुमच्या पुढच्या पिढीसाठी हे तुम्ही देऊ शकतात. तरी इथं 5% विड्रॉल इन्क्रीज रेट होता. हे बघा 3,50,00,000 टोटल विड्रॉल 3,84,00,000 आणि फायनल पोर्टफोलिओ 28 कोटी रुपये आहे. आपण विनाकारण सहज 2-5 हजार रुपये दर महिन्याला खर्च करत असतो, तर तुम्ही तेच पैसे